नाद करते काय, यायलाच लागतंय. हॉटेल तिरंगा, हॉटेल तिरंगा. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. बघायला कोण नाही आणि जबाबदारी कोण घेईना. डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालेलं पाहून मालकाच्या डोळ्यात आले पाणी. डोकं चालायचं बंद झालं. मदतीची हाक मारू लागला. परांडा तालुक्यात असणारे भांडगाव या गावामध्ये असणारे तिरंगा हॉटेल हे सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. या हॉटेलचे असणारे सर्व लक्ष्मण भोसले यांच्यावर जी वेळ आली ती वेळ कधीच कोणावरती येऊ नये. नाद करते काय, यायलाच लागतंय. हॉटेल तिरंगा, हॉटेल तिरंगा या वाक्याने महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशामध्ये धुमाकूळ घातला. या वाक्यामुळे हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसले सगळ्यांच्या परिचयाचे झाले. इंस्टाग्रामवरती बऱ्याच रील्स त्यांच्या व्हायरली झाल्या. त्यामुळे त्यांच्या हॉटेलवरती गर्दी वाढू लागली. त्यांचं हॉटेल ढवारा मटणासाठी सुद्धा स्पेशल आहे. लोक खूप लांबून त्यांच्या हॉटेलवरती जेवण करण्यासाठी येतात. बघता बघता हे हॉटेल सगळ्यांच्या आवडीचे झाले. वाढणारा व्यवसाय आणि होणारा धंदा यामुळे त्यांची प्रगती झाली. पण एक साधा भोळा आणि सरळ मराठी माणूस काय करू शकतो हे लक्ष्मण भोसले यांनी हॉटेल या व्यवसायातून करून दाखवलं. हॉटेल या व्यवसायामध्ये त्याने त्यांचं हॉटेल टॉपला नेऊन ठेवलं. जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावरती त्यांनी सगळ्या संकटांना पुरून सुद्धा उरले. हा व्यवसाय त्यांनी जिद्दीने आणि प्रामाणिकपणे चालू ठेवला. भीमा नदीच्या काठावरती वसलेलं भांडगाव, या भांडगावमध्ये त्यांचं तिरंगा हे हॉटेल खूपच तेजीत चालू आहे. लोक जेवण करण्यासाठी या हॉटेलवरती खूप गर्दी सुद्धा करतात. पण काल अचानक भीमा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली. अचानक होत्याचं नव्हतं झालं. वाटलं सुद्धा नव्हतं की असं काही होईल. बघता बघता नदीचं पाणी हॉटेलमध्ये घुसलं. हॉटेलमधील भांडी तसेच त्यातील फ्रीज सुद्धा खराब झाले. लाईटचा प्रॉब्लेम झाला आणि हॉटेलचं असणारं शेड सुद्धा वाहून गेलं. हे झालेलं नुकसान ज्यावेळेस लक्ष्मण भोसले यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. अश्रू येणं साहजिकच आहे, कारण गरिबीतून तिळतिळ करून पैसा साठवून कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती त्यांनी हा व्यवसाय टॉपला नेला होता. खरंच वाईट वाटतं या माणसाचं, कारण दिलदार मनाचा साधा सरळ माणूस, या माणसाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. असंच प्रत्येक मराठी माणूस त्यांच्याबद्दल हळहळ करत आहे. ते सध्या शासनाकडे मदतीची हाक मारत आहेत. तिथे असणारे तलाठी, ग्रामसेवक यांनी त्यांच्या हॉटेलचा पंचनामा करून त्यांना मदतीची ताकद देऊन त्यांना हॉटेल नव्याने सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. मराठी माणूस हा खरंच कणकर असतो. तो काबाड कष्ट करतो आणि स्वतःच्या जिद्दीवरती, ताकदीवरती स्वतःचा व्यवसाय खूप पुढे नेतो. आम्हाला विश्वास आहे लक्ष्मण भोसले यांचं हॉटेल ताबडतोब पहिल्यासारखं नव्याने सुरुवात होईल.